नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 11% पेरण्या झाल्या आहेत। पावसाअभावी 88% पेरण्या बाकी असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलं असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। दरम्यान याच परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी। पाहूया। जून महिना संपला आणि जुलै महिन्याची सुरुवात झाली असली तरी नंदुरबार जिल्ह्यात जे ते पावसानं पाठ फिरवलेली आहे आणि याचा सर्वाधिक परिणाम जो आहे तो शेतकऱ्यांना भोगावा लागत असल्याची परिस्थिती आहे। नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 11% पेरण्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत, तर 2,70,000 हेक्टरांपैकी जे ते फक्त 30,000 हेक्टरवर पेरण्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। अद्यापही उर्वरित 88% पेरण्या ज्या आहेत त्या अपूर्ण आहेत। मी सध्या नंदुरबारच्या या शेत शिवारामध्ये आहे। इथली जर आपण परिस्थिती बघितली तर शेतकऱ्यांनी आपलं शेत पूर्ण मशागत करून या ठिकाणी ठेवलेलं आहे। दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी अद्यापही पेरण्या ज्या आहेत त्या केलेल्या नाही आहेत। अजूनही 88% पेरण्या यात रखडलेल्या आहेत। तर दुसरीकडे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता जी होती हवामान खात्याने वर्तवली होती। मात्र जुलैचा पहिला आठवडा सुरू होऊन 2 दिवस उलटले तरी नंदुरबार जिल्ह्यात अजून पाहिजे तसा दमदार पाऊस न झाल्यामुळे याचा परिणाम जो आहे तो शेत शिवारातील शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतोय। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार।